एवढी मोठी बॅग मला उचलायची आहे एकट्याला आणि ही माझ्या खांद्यावरती एक बॅग आहे बघ. टाकी ओव्हरफ्लो झाले. एसटी आले आता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आमचा परतीचा प्रवास आहे. मुंबईला चाललोय सर्व. आता निघालोय. मथुरा आली सोडायला. सगळं चाललोय आता. मामा येतो आम्हाला सोडायला. काय मामा? तिलोरा फाट्यावरती आलोय आता. काय नाही फोटो बॅग काढत तिलोरा फाट्यावरती आलोय आम्ही. एसटीची वाट बघतोय. इकडे आहे प्रियंका, आत्या, आई आणि शिल्पा मांढरे. टाकी ओव्हरफ्लो झाले. आम्हाला पाणी पियाला भेटत नाही. इकडं पाणी बघा किती चाललंय रस्त्याने. बंद कसं करायचा? जा बंद करून दे शिल्पा. जा चढ. चढताय का? ओव्हरफ्लो झाले टाकी. पाणी असंच वाया चाललंय. ओव्हरफ्लो झाले टाकी. एसटी आले आता. टायमावरती आली. आता गावामध्ये जाऊन येईल रिटर्न. ते गाडी थांबलीच नाही. एक पण माणूस नव्हता वाटतं आमच्या गावचा. आपल्या गावचा एक पण माणूस नव्हता. पनवेलला गेल्यावर जर लगेच बस भेटली ना तर आम्ही ट्रेनने जाऊ. ट्रेन आहे 7:30. मग नंतरला बस नाही. म्हणजे ती वडाल्यावर मग जायला ते एक बस. हो घाला. बस आले आता जाऊन गावामध्ये. निघताना आलो बस आता. चला आपण जाऊ पडतो. चला चला बॅगा घेऊन.
जाणं होतो धनगरवाड्यावरती मागाव एसटीला माझ्या टायमाला पकड बरोबर. चल वेडा माणूस. समोरून एक गाडी आली आणि आता एसटीला त्यांनी ठोकली असते. गाडी आली होती मध्ये ठोकली असे झाली आता बस. आपला परतीचा प्रवास आहे मुंबईला जायचा. बस स्टॉप जवळ आला आता. शिल्पाची पण झोप पूर्ण झाली वाटतं. उठले आता. आता इथून आम्हाला जायचं आहे पनवेलला आणि पनवेल नंतरला पनवेलवरून ट्रेनने जायचं. मग तर डेपो पेन डेपोला आता पोचलोय. आता इकडून आता जायचं आहे पनवेलला. पनवेलवरनं मग ट्रेनने जायचं आहे खारला. आत्ता उतरली, आता स्टॉप आला तर. आता मी बसची वाट बघतोय. अजूनपर्यंत आलंही नाही बस. आता येईल थोड्या टायमामध्ये. शिल्पाने आई इकडे बॅग घेऊन उभी आहे. हे बघा इकडे किती गर्दी. थकायला तर होतच, आता काय करणार. एवढी मोठी बॅग मला उचलायची एकट्याला आणि ही माझ्या खांद्यावरती एक बॅग आहे बघ. शिल्पाने काय घेतलंय? तीन बॅग आहे. शिल्पाने फक्त ही एक बॅग घेतली आणि ही एक बॅग आहे. त्याच्यामध्ये पण वजन आहे. उभा आहे, फुल गर्दी आहे. आईला थोडीशी जागा भेटली बसायला. शिल्पा आता जाईपर्यंत शिल्पा उभीच आहे. फुल गर्दी आहे. आम्ही उभेच आहोत.
पनवेलपर्यंत उभे, तिथून ट्रेनने. आता पनवेल स्टेशनला पोहोचलो आम्ही. आता ट्रेनची वाट बघतोय. 7:30ची ट्रेन आहे आणि आता निघालो आम्ही. आई आणि शिल्पा बॅगीवरनं भांडण चाललं त्यांचं. तू बॅग कुठली घेशील, मी बॅग कुठली घेशील. हालत खराब झाली. 1 नंबर प्लॅटफॉर्मला. पनवेलला स्टेशनला होत होता, पनवेल स्टेशनला. ट्रेनची वाट बघतो आणि थांबलो इकडे. आता आम्ही. शिल्पा पडली बॅग घेऊन येताना आणि थोडा टेंबूक आला तिला. टेंबूक आलाय मला पायाला टेंबूक आला स्टेशन पासून. गावाला गेल्या पण काय ना काय घेऊन येतो ना. एवढ्या बॅगा तिथला घेऊन येताना हालत खराब झाली आहे सगळ्यांची आणि माझी पण. गोरेगाव लावले आता ट्रेन इकडं. आता येणार आहे. गर्दी आहे खूप. गोरेगाव हां. ट्रेन आल्या. त्या ट्रेनमध्ये बसलो आम्ही. त्याला पण जागा भेटले बसायला. जागा आई आणि मी पकडली. शिल्पाने जागा पकडली. फुल गर्दी आहे. सगळे गावाला वगैरे जाणारी माणसं सर्व आलेत. वडाळ्याला ट्रेन थांबले. आता शिल्पा झोपली होती, आता उठले जस्ट. आता गर्दी जरा कमी झाली. उतरलो आता ट्रेनमधून खार स्टेशनला. आता चाललोय हे सर्व बोजा घेऊन. आम्हाला 9 वाजले यायला खार स्टेशनला पोचायला. अजून घरी नाही पोचले. शिल्पाने आई गेली इकडून पुढे. तर मी पण चाललोय. रिक्षा स्टँडला पोहोचलो आता. काय माहिती एवढं सामान बघून रिक्षावाला घेऊन जातोय की नाही. नाही तर सामान बघूनच घाबरेल रिक्षावाला. बस पण नाही आले. आता बस येते. रिक्षा भेटला आता बसतोय रिक्षामध्ये. आलो जस्ट घरी. हालत खराब झाली बॅग उचलून.
शिल्पा लगेच लगेच खाट पकडली शिल्पाने. आई बसले पाणी पिते जरा. गावाला खूप जास्त मजा आली. 5 दिवस राहिलो पण. आता जरा फ्रेश बिश होऊन घेतो. हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.